करतोयस? आधी वेडा आहेस का? इथे रस्त्यात काय चाललंय तुझं? पिसाळ कॉफीचा गंध साऱ्या दिसांना, रात्रीच्या स्वप्नांचे रंग साऱ्या क्षणांना, कधीही सरळ सोप्या वाटेवरती किती बोलके बादल. मी अर्ज मागे घेणार नाही, कळलं? जास्त मतं तुला पडली तर तू जीएस होशील, नाही तर मी. इतकं साधं गणित आहे. कशाला उगाच हातपाय तोडतोयस? मग मला ह्या जीएसच्या रेसमध्ये उतरायचंच आहे. माझा अर्ज मान्य करा सर. जे होईल ते होऊ दे. पोलीस स्टेशन मध्ये सोडलं होतं ना तुम्हाला? मग इथे कशा आलात? रात्रीला एका पोलिसाने माझा फ्रॉक वर केला. जशी मी ओरडले तसा तो पळून गेला. त्यानं या मुलीवर हात टाकलाय हे सिद्ध करणं फारच कठीण आहे शिवानी. मग असं सोडून द्यायचं का त्याला? 5 वर्षाच्या मुलीची अवस्था बघा. काहीतरी चांगलं करायला जाशील ना अंगलटेल तुझ्या. पप्पा, थोड्याच दिवसांचा प्रश्न आहे ना. किती दिवसांचा? हा, किती दिवसांचा? थोड्याच दिवसात हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्याची खात्री आहे तुला? एक चिमणी थोडी उडली थोडी पडली, पडल्यावरती पंख पसरुनी थोडी रडली. ह्या घरात आता त्या दोघी राहणार नाहीत हे नक्की. मम्मी, मी मुलींना घराबाहेर जाऊ देणार नाही. त्या इथेच राहतील माझ्याजवळ, ह्याच घरात. या घरामध्ये कुणी राहायचं आणि कुणी नाही हे ठरवण्याचा अधिकार तुझा नाहीये, माझा आहे. आपलं घरट सोडून चिमणी भुरडाली आकाशी, आपलं घरट सोडून चिमणी भुरडाली आकाशी, पंखांमध्ये बळ थोडेसे जाऊ कशी चंद्राशी. 2 मुलींना घेऊन वेगळं राहणं अवघड आहे, तुला कळत नाही अजून. अरे कोण कुठल्या या मुली? एवढा जीव गुंतलाय त्यांच्यात. जन्म देणारी आई पण इतकी निष्ठुर वागू शकते? विश्वास नाही बसत. आता तुला त्यांचे आई बाबा व्हायचंय तर काय सिद्ध करायचंय शिवानी तुला? मला त्या दोघींना शाळेत घालायचंय. अगं शाळेत घालायला पूर्ण नाव लागतं. मला मुलींना ऑफिशियली अडॉप्ट करायचंय. एक चिमणी थोडी उडली थोडी पडली, पडल्यावरती पंख पसरुनी थोडी लढली. पुन्हा सगळं अधांतरीच. आधी थँक्यू शिवानी. थँक्स अ लॉट. आदिदा, आता तू इकडे ये आणि तिच्याशी लग्न कर. कधी येतोयस तू इंडियात? हॅलो, मी जरा कामात आहे, आपण नंतर बोलूया का? बाय. शिनू दीदी, याच फोटोज ना मला अवॉर्ड मिळालं. कुठे काढलास? अगं आम्ही एका गावात गेलो होतो ना, तिथे काढला. हा फोटो कसा वाटला? मस्त आहे, छान आहे. एका पोरीने आमचे लई फोटो काढले बघा. 12 वर्षांपूर्वी तुम्ही टाकून दिलेल्या मुलींपैकी एक. एका ज्योतिष्यानं मला भविष्य सांगितलं होतं की तुला मुलगा झाला नाही की तुझी लय भरभराट होईल म्हणून. वाह, मस्तच. तुम्ही त्यांना रेल्वेत टाकलं होतं हे अजून माहिती नाहीये त्यांना. आता मी त्यांना सगळं सांगणार आहे. आणि त्यानंतरही त्यांना तुम्हाला भेटायचं असेल तरच मी तुमची गाठ घालून देईन. निर्णय तुमच्या दोघींचा असेल. शिवानी, शिवानी, अगं राधा सीमा घरात दिसत नाहीयेत. घरात नाहीयेत? बरं, शेवटी त्या मुली गेल्यास ना आपल्या आई वडिलांकडे. काय मिळवलंस काय तू? मिळवलं ना, काही वर्षांसाठी उधार घेतलेलं मातृत्व. रीत शिकवते उडण्याची, अन स्वतःही शिकते काही. मीच नाही ओळखू शकले त्यांना.
काही झालं तरी जन्म देणारी आई हीच खरी आई असते. हॅलो हॅलो आदित्य, सॉरी ही इज इन द वॉशरूम. मे आय नो हू इज देअर? दिस इज शिवानी फ्रॉम इंडिया. Oh, hi, I'm his wife Jennifer. Who's it, Jenny? One sec, he's here. Adi, your call. Hello? 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 Who's this? जर मी पाऊस झाले, ओलीशी माती मी होईन, जर मी पाखर झाले, फांदी मी होऊन गाईन. जर मी पाऊस झाले, हे ओलीशी माती मी होईन, जर मी पाखर झाले, फांदी मी होऊन गाईन. कधी निळा कधी खोळा मी होऊन वाहीन. कधी जुने कधी नवे सूर मी त्यातले होईन. हो जर मी पाऊस झाले, ओलीशी माती मी होईन.